जय महाकाल. नमस्कार. मी राशीच्या जात करणं. सावधान, यंदाची महाशिवरात्री तुमच्या आयुष्यात असा काही तांडव घडवून आणणार आहे ज्याची साधी कल्पनाही तुम्हाला शिवली नसेल. आकाशात ग्रहांची स्थिती बदलत असून तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि शनीची होणारी युती एक भयानक अशी शक्तिशाली योग निर्माण करते. गुरुजीच्या दाव्यानुसार 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून कालचक्रात असे काही फेरे फिरणार आहेत की तुमच्या नशिबाच्या बंद दारावर साक्षात महादेवाचा त्रिशूळ आदळणार आहे. काहीतरी अत्यंत गुप्त आणि गूढ तुमच्या पाठीमागे दडलं आहे. त्याचा उलगडा आता लवकरच होईल. मेष राशीच्या जातकानं तुमच्या कुटिलीत आता अंगारक योग आणि महादेवाच्या तिसऱ्या नेत्राची दृष्टी एकाच वेळी पडत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रू आणि अडथळे भस्मसात होण्यासाठी नियतीने रंगशिंग फुंकले. पण हा बदल शांततेत होणार नाही. 11 अशा घटना ज्या तुमच्या जीवनात भूकंप घडवून आणतील, ज्या तुम्हाला रात्रीची झोप विसरायला लावतील आणि तुमच्या जवळच्याच एका व्यक्तीने तुमच्या विनाशाचा जो कट रचलाय त्याचा थरारक पर्दाफाश महाशिवरात्रीच्या भस्म आरतीनंतर होणार आहे. काय आहे तो कट आणि महादेव तुम्हाला असे का वाचवणार? मेष राशीच्या जातकांनो, नशिबाच्या पटलावर आता ब्रह्मलिखित बदलण्याची वेळ आली आहे. साक्षात ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात अशा काही घटना लिहून ठेवल्यात ज्या ऐकल्यावर तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहतील. पण त्याआधी तुम्हाला एका अग्निपरीक्षेतून जावे लागेल. हे केवळ भविष्यवाणी नाही तर महादेवाने दिलेला धोक्याचा इशारा आणि यशाचा मंत्र आहे. तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येण्यापूर्वी हे 11 बदल होणार आहे जे तुमच्या काळजाचा ठोका चुकवतील. गुरुजींनीही सांगितलेली अत्यंत रहस्यमय आणि शक्तिशाली भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातील एकही शब्द चुकला तर महादेवाच्या या मोठ्या आशीर्वादाला तुम्ही मुकाल. तर मेष राशीच्या जातकांनो, तुम्हाला माहीत आहे का, महाशिवरात्रीनंतर तुमच्या कुंडलीत एक अत्यंत असा दुर्मिळ आणि शक्तिशाली असा शिवशक्ती योग निर्माण होतोय. गुरुजीच्या मते हा योग अनेक दशकानंतर तुमच्या राशीत इतका प्रभावी ठरतोय की आतापर्यंत तुम्ही किती जरी कष्ट केलेत पण नशिबाने साथ दिली नाही. जणू काही तुमच्या प्रगतीला कुणीतरी साखळदंडाने बांधून ठेवलंय. पण आता घाबरू नका, कारण महादेवाचा त्रिशूळ हे सर्व अडथळे तोडून टाकणार आहे. तुमच्या आयुष्यात असा एक सकारात्मक तांडव सुरू होणार आहे जो तुमच्या जुन्या आणि टाकाऊ समस्यांचा नाश करून नवीन संधीची निर्मिती करेल. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी केवळ बदलाचा नाही तर कायापालट करणारा आहे. जेव्हा आकाशात ग्रहांची चाल बदलेल तेव्हा त्याचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर होईल. गुरुजी सांगतात की 15 फेब्रुवारी नंतर तुमच्या राशीत गजकेसरी योगाची सावली सुद्धा पडेल, ज्यामुळे तुमची रखडलेली कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील. ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्षे उंबरठे झिजवलेत ती कामे आता केवळ एका फोन कॉलवरती आणि साध्या प्रयत्नाने पूर्ण होताना पाहून तुम्हाला स्वतःच आश्चर्याचा धक्का बसेल. हा साक्षात महादेवाचा आशीर्वाद आहे मित्रांनो, हे विसरू नका. कारण मेष राशीच्या जातकांनो, अगदी मैत्रीच्या नात्याने सांगायचं झालं तर तुमची सोन्यासारखे दिवस अनुभवण्याची वेळ आली आहे. महादेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात येणारी ही लाट इतकी प्रचंड असेल की तुमच्या कष्टाचे चीज नक्कीच होईल. तुमच्या मनातील सर्व भीती, संशय आता एका बाजूला सारेल, कारण साक्षात भोलेनाथ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुमच्या भाग्याचा जो दरवाजा ब्रह्मदेवाने लिहून ठेवला आहे तो आता उघडण्याची वेळ आली आहे. फक्त गरज आहे ती तुमच्या सकारात्मक विचाराची आणि महादेवावरील अढळ विश्वासाची. मित्रांनो, पुढे बघूया की तुमच्या आयुष्यातील त्या खोट्या व्यक्तीचा मुखवटा कसा गिळणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, आता सावध होण्याची वेळ आली आहे, कारण तुमच्या आयुष्यात एक असा भेदक योग निर्माण होत आहे जो तुमच्या डोळ्यांवरील अंधश्रद्धेची पट्टी ओढून काढणार आहे. गुरुजींच्या मते महाशिवरात्रीनंतर शनी आणि राहूची अशी काही स्थिती बनत आहे ज्यामुळे तुमच्या आजूबाजूला असलेल्या छुप्या शत्रूंचा पर्दाफाश होणार आहे. तुमच्यासोबत राहून तुमच्याच अन्नावर जगून तुमच्याच प्रगतीवर जळणारे लोक आता उघडे पडणार आहेत. हा महादेवांच्या न्यायदंडाचा असा तांडव असेल की जे लोक गोड बोलून तुमच्या पाठीत खंजीर खुपसत होते त्यांचे खरे चेहरे जगासमोर येतील आणि तुम्हाला धक्का बसेल की ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुमचा घात करण्याचा प्रयत्न केला होता. मेष राशीच्या जातकांनो, विसरू नका की महादेवांना कालभैरव सुद्धा म्हटले जाते, जे पापाचा अंत करतात. गुरुजी सांगतात की तुमच्या कुंडलीत आता शत्रुहंता योग सक्रिय होत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या विरोधात रचलेले सर्व कटकारस्थान आता उलटे फिरणार आहेत. एखादी छोटीशी घटना, एखादा चुकून आलेला मेसेज किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली गुप्त माहिती तुमच्यासमोर सत्याचा आरसा धरेल. सुरुवातीला तुम्हाला खूप वेदना होतील, मन दुखावेल आणि कदाचित तुम्हाला एकटेपणाही वाटेल. पण लक्षात ठेवा, ही महादेवांनी केलेली तुमच्या आयुष्याची साफसफाई आहे. जी माणसे तुमच्या भविष्यासाठी घातक आहेत त्यांना नियती स्वतःहून तुमच्यापासून दूर फेकून देणार आहे.
मेष राशीच्या जातकांनो, एक मित्र म्हणून सांगतो, जेव्हा हे सत्य समोर येईल तेव्हा डगमगू नका. हा तुमच्यासाठी एक प्रकारचा मानसिक विजय ठरणार आहे. महादेवांच्या कृपेने तुम्हाला आता अशी दृष्टी मिळेल की तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे ओळखू शकाल. जोपर्यंत तुमच्या आयुष्यातून ही नकारात्मक आणि विषारी माणसे बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत तुमच्या घरात सुखसमृद्धी टिकणार नाही. म्हणूनच हा मुखवटा गळण्याचा सोहळा तुमच्या प्रगतीचा पाया ठरेल. आता तुम्ही अधिक सावध, अधिक शहाणे आणि अधिक शक्तिशाली व्हाल. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमचे खिसे रिकामे राहण्याचे दिवस संपले आहेत, कारण महाशिवरात्रीच्या पावन पर्वानंतर तुमच्या कुंडलीत साक्षात धनलक्ष्मी योग आणि कुबेर योग एकाच वेळी सक्रिय होत आहेत. गुरुजींच्या मते मेष राशीच्या जातकांसाठी 15 फेब्रुवारीनंतरचा काळ पैशांच्या बाबतीत अत्यंत चमत्कारिक ठरेल. इतके दिवस तुम्ही पैशासाठी जो संघर्ष केला, जो अपमान सहन केला, त्याचे रूपांतर आता अफाट संपत्तीत होणार आहे. ग्रहांची अशी काही युती होत आहे की ज्या कामात तुम्ही हात घालताल तिथे सोन्याचे फळ मिळेल. ही केवळ तुमच्या कष्टाची कमाई नसेल, तर साक्षात महादेवांनी तुमच्या झोळीत टाकलेले धन असेल. मेष राशीच्या जातकांनो, तुम्हाला आठवतंय का? अनेकदा तुमची कामे शेवटच्या क्षणी पैशांमुळे अडकली होती, किंवा ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे येणे होते त्यांनी तुमचे फोन उचलणे बंद केले होते. पण आता शनिदेवाची वक्रदृष्टी सरकून महादेवांची कृपादृष्टी तुमच्यावर पडली आहे. गुरुजी सांगतात की तुमच्या राशीत आता अखंड लक्ष्मी योग निर्माण झाला आहे. यामुळे तुमचे अडकलेले जुने पैसे अचानक परत मिळतील. एखादी जुनी मालमत्ता किंवा जमिनीचा व्यवहार जो वर्षानुवर्षे रखडला होता, तो आता अशा काही किमतीला विकला जाईल की तुमच्या 7 पिढ्या बसून खातील. अचानक मिळालेला हा धनलाभ तुमच्या आयुष्यातील आर्थिक तांडव शांत करून समृद्धीची गंगा आणेल. मेष राशीच्या जातकांनो, मनापासून सांगतो, हा पैसा फक्त चैन करण्यासाठी नाही, तर तुमच्या भविष्याचा पाया रचण्यासाठी येत आहे. महादेवांच्या कृपेने आता तुमच्यावर कोणाचेही कर्ज राहणार नाही. तुमच्या मनात नवीन व्यवसाय सुरू करण्याची किंवा घर घेण्याची जी इच्छा होती, ती पूर्ण होण्याचे नक्षत्र आता जुळून आले आहेत. पण एक लक्षात ठेवा, हा सुवर्णकाळ येत असताना गरिबांना मदत करायला विसरू नका, कारण महादेवांना सेवा प्रिय आहे. पुढच्या भागात आपण अशा एका रहस्याचा उलगडा करणार आहोत, जो तुमच्या करिअरमध्ये एक अभूतपूर्व भूकंप घडवून आणणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमच्या कामाच्या ठिकाणी एक असा प्रचंड तांडव होणार आहे, ज्याची कुणकुणही तुमच्या वरिष्ठांना किंवा सहकाऱ्यांना लागली नसेल. गुरुजींच्या सूक्ष्म निरीक्षानुसार महाशिवरात्रीनंतर तुमच्या कुंडलीत शश योग आणि रुचक योग अत्यंत प्रभावी होत आहेत. याचा अर्थ असा की तुमच्या करिअरच्या जुन्या मोडकळीस आलेल्या रचनेचा आता विनाश होईल आणि त्यातून एका नवीन शक्तिशाली साम्राज्याची निर्मिती होईल. ज्या ठिकाणी तुम्हाला आजवर कमी लेखले गेले, तिथेच आता तुमच्या नावाचा डंका वाजणार आहे. हा बदल इतका वेगवान असेल की पाहणारे पाहतच राहतील. मेष राशीच्या जातकांनो, ग्रहांची चाल असे संकेत देत आहे की येत्या काही दिवसांत तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात एक मोठा भूकंप घडून येईल. गुरुजी सांगतात की तुमच्या राशीवर आता महादेवांच्या 3ऱ्या नेत्राची सरळ दृष्टी पडत आहे, जी तुमच्या मार्गातील राजकारण आणि अडथळे भस्मसात करणार आहे. अचानक एखादी नवीन जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल, किंवा तुम्हाला अशा एका प्रोजेक्टचे नेतृत्व मिळेल ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर 15 फेब्रुवारीनंतर मिळणारी ऑफर तुमच्या आयुष्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारी असेल. मेष राशीच्या जातकांनो, एक मित्र म्हणून तुम्हाला हे सांगणे खूप महत्त्वाचे वाटते की जेव्हा हा बदल घडेल तेव्हा घाबरून जाऊ नका. सुरुवातीला कदाचित तुम्हाला वाटेल की सर्व काही विखुरले जात आहे, पण लक्षात ठेवा, महादेव जुने नष्ट करतात तेव्हाच काहीतरी भव्य निर्माण होते. तुमच्या कर्तृत्वाचा सूर्य आता मध्यान्हावर येणार आहे. तुमचे शत्रू जे तुमच्या प्रगतीत खोडा घालत होते, तेच आता तुमच्या हाताखाली काम करताना दिसतील. हा तुमच्या कष्टाचा आणि महादेवांच्या आशीर्वादाचा अंतिम विजय असेल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की साक्षात महादेव तुमची अग्निपरीक्षा घेऊन तुम्हाला मोठ्या संकटातून कसे वाचवणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. महाशिवरात्रीनंतर तुमच्या कुंडलीत एक अत्यंत गूढ आणि रक्षणकर्ता असा मृत्युंजय योग सक्रिय होत आहे. गुरुजींच्या मते तुमच्या राशीवर एक काळं सावट येण्याचे संकेत नक्षत्रांच्या चालीतून दिसत होते. जणू काही एखादे मोठे संकट तुमच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपले होते. पण घाबरू नका, साक्षात महादेवांनी आपल्या त्रिशूळाचे संरक्षक कवच तुमच्या भोवती निर्माण केले आहे. एखादी मोठी दुर्घटना, कोर्ट कचेरीची बाधा किंवा गंभीर आजारपण जे तुमच्या आयुष्याची राखरांगोळी करू शकले असते, ते आता महादेवांच्या कृपेने वाऱ्यासारखे येऊन वाऱ्यासारखे निघून जाईल. मेष राशीच्या जातकांनो, विसरू नका की साक्षात कालभैरव तुमच्या रक्षणासाठी उभे आहेत. गुरुजी सांगतात की 15 फेब्रुवारीनंतर तुमच्या राशीत ग्रहांची अशी काही स्थिती बनत आहे की तुमचे शत्रू तुमच्या विनाशासाठी जे खड्डे खणत होते त्यात ते स्वतःच पडणार आहेत. तुम्हाला जाणवेल की एखादा चुकीचा निर्णय घेण्यापूर्वीच
तुमच्या मनात अचानक पाल चुकेल किंवा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला तो निर्णय घेण्यापासून रोखेल. हे कोणतेही योगायोग नसून महादेवांनी दिलेले संकेत आहेत. थोडक्यात वाचलो असे शब्द तुमच्या तोंडून निघतील तेव्हा समजून जा की भोलेनाथांनी स्वतः हात देऊन तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. मेष राशीच्या जातकांनो, अगदी मनापासून सांगतो, तुमच्या पाठीशी आता साक्षात ईश्वरी शक्ती उभी आहे. जेव्हा एखादे मोठे संकट टळते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की महादेवांना तुमच्याकडून काहीतरी मोठे कार्य करून घ्यायचे आहे. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्तींचा तांडव आता शांत होणार असून तुम्हाला एक प्रकारचे दैवी अभय मिळणार आहे. या काळात तुमची अंतःप्रेरणा, इंट्युइशन इतकी प्रबळ होईल की तुम्हाला येणाऱ्या संकटांची चाहूल आधीच लागेल. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत की या सर्व घटनांनंतर तुमच्या जीवनात तो कोणता निर्णायक क्षण येणार आहे जो तुमचे पुढचे संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. मेष राशीच्या जातकांनो, आता तुम्ही त्या वळणावर येऊन पोहोचला आहात जिथे तुमची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. महाशिवरात्रीनंतरच्या या शेवटच्या टप्प्यात तुमच्या कुंडलीत धर्मकर्माधिपती योग आणि ब्रह्मयोग अत्यंत प्रबळ होत आहेत. गुरुजींच्या मते हा तो काळ आहे जेव्हा तुम्हाला आयुष्यातील सर्वात कठीण आणि मोठा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय केवळ तुमच्या करिअरबद्दल नसेल तर तो तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल. साक्षात महादेवांच्या इच्छेने तुमच्या समोर 2 रस्ते उभे राहतील आणि तिथूनच तुमच्या आयुष्यातील खऱ्या सुवर्णयुगाचा प्रवास सुरू होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, नक्षत्र असे संकेत देत आहेत की तुमच्या आयुष्यातील सर्व जुने पाश आणि भीती तोडून टाकण्याची वेळ आली आहे. गुरुजी सांगतात की 15 फेब्रुवारीनंतर तुमच्या राशीवर ब्रह्मदेवांची अशी काही अक्षरं कोरली जाणार आहेत जी कोणीही पुसू शकणार नाही. हा एक निर्णायक तांडव असेल. तुम्हाला कदाचित एखाद्या व्यक्तीचा त्याग करावा लागेल किंवा स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून मोठे धाडस करावे लागेल. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही जुना किनारा सोडत नाही तोपर्यंत तुम्ही यशाचा अथांग समुद्र गाठू शकणार नाही. महादेवांचा त्रिशूळ तुमच्या सोबतीला आहे, त्यामुळे तुमचा विजय हा अटळ आहे. मेष राशीच्या जातकांनो, अगदी मित्राच्या नात्याने एक शेवटचा सल्ला देतो. जेव्हा तो निर्णायक क्षण येईल तेव्हा मनात कोणतीही शंका ठेवू नका. तुमच्या आतून जो आवाज येईल तो साक्षात ईश्वराचा असेल. या 11 घटनांनी तुमच्या आयुष्यात जो तांडव घडवून आणला आहे तो तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी तयार करण्यासाठी होता. आता तुमचा वनवास संपला असून राज्याभिषेकाची वेळ आली आहे. महादेवांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि विश्वासाने पुढे पाऊल टाका. तुमचे सोन्यासारखे दिवस आता केवळ स्वप्न उरले नसून ते तुमच्या दारावर दस्तक देत आहेत. जय महाकाल. मेष राशीच्या जातकांनो, महादेवांचं नाव घेऊन कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. तुमची ही नवीन सुरुवात मंगलमय होवो.